गावदेवी माते की नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. आपल्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली आहे बाबांच्या काकड आरतीने आणि पालखीने. तर आता आपला जो पहिल्या दिवसाचा हॉल्ट होता त्या हॉल्टवरनं निघालो आहे. आपले बाकी सगळे माऊली इकडे आहेत. ते संदेश माऊली आहेत, मधी साईराम, आवी इकडे, बाबा साईराम आणि इकडे आपला कॅमेरामॅन बाळा. तर आता जाऊयात आपल्या पहिल्या चहाच्या हॉल्टला. तिथून मग पुढे नाश्त्याचा हॉल्ट आणि मग वाशिंदला जेवणाचा हॉल्ट आहे. तर आजच्या दिवसात जे काय होतं ते तुम्हाला कळवतो. बाकी बाबांची कृपा. चला आजच्या दिवसाची सुरुवात करूया, आजच्या व्हिडिओची सुरुवात करूयात आणि मजा करूया. चला.
साईराम मंडळी, बघता बघता उजेड झाला आणि आम्ही पालखीसोबत होतो. काय पालखीसोबत चालताना मजा आली. काय रे बाळा, फुल मजा ना. हो, काय मजा आली ना. स्वर्ग सुखाचा आनंद, स्वर्ग सुखाचा आनंद. हो ना, हे पण विदाउट चप्पल, विदाउट चप्पल, विदाउट चप्पल. बाबांनी काय न आम्हाला इथून थोडे पावलं तरी आम्हाला विदाउट चप्पल बोलवलंय. क्या बात आहे यार, बाबांची लीला जाम आघात आहे. आपण विचार करतो त्याच्यापेक्षा पण खूप डिफरंट आहे. आणि पदयात्रेत आल्यानंतर ना हा असा अनुभव जेव्हा आपण घेतो ना, तेव्हा खरोखर आपल्या अंगावरती शहारे येतात. आणि ते शहारे आणि हे जे आपल्या आठवणी आहेत ना, हे आपल्याला आयुष्यभर आठवतात. तर जेव्हा तुम्ही याल ना पदयात्रेला, तेव्हा तुम्हाला हे सगळं अनुभवायला भेटेल.
तर मी सकाळी म्हटलेलं काहीतरी वेगळं करता येईल. वेगळं म्हणजे पालखीत आल्यानंतर काय पालखीसोबतच आपल्याला राहायचं असतं, पालखीसोबतच सगळ्या गोष्टी करायच्या असतात. त्यात आपल्याला करायला भेटतात म्हणजे आपलं भाग्य आहे. आणि यावर्षी बाबा करून घेत आहेत हे मी खूप भाग्यवंत आहे की माझ्याकडनं त्या सगळ्या सेवा होत आहेत. चला मंडळी आता आपण जाऊ आपल्या नाश्त्याच्या हॉल्टला. साईराम आपले सबस्क्रायबर्स मंडळी आणि पदयात्री आपल्या सोबत असलेले मागच्या वर्षीपासून जास्त ॲक्टिव्ह आहेत. त्याच्या मागच्या वर्षीपासून जास्त ॲक्टिव्ह आहेत, पण जरा मागे पुढे होतं चालताना. पण आता भेटले ते रस्त्यात जण माऊली आम्हाला घ्या ब्लॉगमध्ये, म्हणून त्यांना आता घेतलं सगळ्यांना ब्लॉगमध्ये. साईराम चला जाऊयात आता हॉल्टवरती. साईराम ओम साई. ओम साईराम. साईराम मंडळी नाश्त्याच्या हॉल्टवरती पोचलो आहे. आजचा नाश्ता वडापाव, एक चहा आणि ते आपले सगळे मंडळी. साईराम तो तुझावाला हा वाला. साईराम या सर्वजण नाश्ता करायला. आत्ता नाश्त्याच्या हॉल्टवरनं निघालो. पुढे वाशिमला हॉल्ट आहे जेवणाचा. तर किती वेळ लागतं काय लागतं काही आयडिया नाही. आमचं टार्गेट आहे की किमान 12पर्यंत पोचायचं आणि आराम वगैरे करून पुन्हा मग पालखी सेवा आहे. आजच पालखी सेवा आहे, तर पालखी सेवेला पुन्हा फ्रेश मूडमध्ये यायचं. बघू आता आपण जाऊयात आणि पालखी सेवेसाठी पण थोडंसं रिफ्रेश होऊया. काय म्हणता? थोडंसं मरगळ आपण झटकायला पाहिजे, कारण वर्षातनं एकदा हा सण येतो. आपल्यासाठी हा सणच आहे. वर्षातनं एकदा हा सोहळा असतो, तर या सोहळ्याला असं मरगळून कसं चालेल. सो फटफट निघूयात आता. चला आता आपण भेटू आपल्या जेवणाच्या हॉल्टवर. साईराम मंडळी आता पोचलं आपल्या जेवणाच्या हॉल्टवरती. तर सकाळी थोडी भागदौड केली, पण त्याच्यानंतर जे उन्हाच्या तडाखा लागला आमच्या सगळ्यांना, सगळे स्लो झालेलो. आता पोचलो आहे, थोड्या वेळाने जाऊ जेवू आणि त्याच्यानंतर मग पुढचं प्रोग्राम पुढे. पण आता सगळे जमलेत, थोडा वेळ झोपतो आणि मग त्याच्यानंतर जेवायला जाऊ. तर मंडळी आता जेवणाच्या हॉल्टवरती जेवायला बसलं आहे आणि चहा भंडाराचं जेवण, भाकरी, डाळ भात आणि भाजी आहे, जिलेबी येते आणि आमच्या तर या जेवायला. तर मंडळी आता निघालं आपल्या जेवणाच्या हॉल्टवर ना. तर या माऊलींना परत एकदा म्हणतो, माऊली चला आपल्या सबस्क्रायबर्स पुढच्या वर्षी भेटू आपण. नक्की पुढच्या वर्षी भेटू. चला धन्यवाद. साईराम आपल्या सबस्क्रायबर पण आहेत आणि दरवर्षी आपल्याला नेहमी इथे आल्यानंतर सपोर्ट करतात. आपले मोबाईल वगैरे असलं तर इथे चार्जिंग वगैरे असतात. सो म्हणून त्यांना थँक्स म्हटलं. आमच्या असे दमलेत सगळे. आता हळूहळू सगळं पॅकिंग करून निघायचं. चला आता आपण डायरेक्ट रोडवरती भेटू. आपलं अंतर जे कापता बोलतात ना, अंधार कधी झाला आम्हाला पण कळालं नाही. एक हॉल्ट घेतला आम्ही, छोटा बोलता खूप मोठा झाला आणि आता हळूहळू सगळीजणं निघत आहेत. ते आपले माझे माऊली आहेत सगळे. साईराम माऊली. साईराम. तर आता आपल्यासोबत बरीच माऊली आहेत, आपल्यासोबत चालायला आहेत, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. अंधार जरी झाला असला तरी. आणि तर हॉल्टवरती पोचायसाठी 8:30चा टाईम आम्ही ठरवला आहे. 8:30च्या आधी पोचायचं. तरी बघूयात किती वाजतात काय वाजतात. बाकी ठीक आहे. संदेश माऊली. माऊली सॉरी आमच्यामुळे तुम्हाला लेट होत आहे. नेहमी तुम्ही पुढे असता, आज या टायमाला आमच्या यावेळेस राहुलचा भाऊजी नाही आहे,
त्यामुळं त्यांनी सांगितलं राहुलला सांभाळ म्हणून मी त्याबरोबर आहे. ते आमच्या भाऊजींचं प्रेम आहे, त्याच्याबद्दल काही बोलू शकत नाही. म्हणजे भाऊजी नसताना पण भाऊजी काळजी करतात. थँक्यू भाऊजी. तुम्ही व्हिडिओ बघाल तर बघितले तर तेव्हा तुम्ही काय रिॲक्ट कराल माहिती नाही, बट थँक्यू सो मच. ते आपल्या बाकीचे माऊली आहेत, हळूहळू हळूहळू सगळे चालत आहेत. सायराम माऊली. तर चला आपण सगळे यांच्यासोबत बाबांचं नाम स्मरण करत आपल्या हॉल्टवरती पोचलो. तर मंडळी आता जेवणाच्या हॉल्टला पोचलो, थोडा आराम केला आणि त्याच्यानंतर बाबांच्या आशीर्वादाने लगेच भंडारा पण आपल्याला मिळाला आहे. डाळ भात, इथे चवळीची भाजी आहे, पापड आहे आणि भाकरी मिळाली, ही प्रसादात आपले बाकीचे माऊली. साईराम. साईराम. बाकीची माऊली इकडे या सर्वजण जेवायला. तर मंडळी आता जेवण वगैरे आटपलं, त्याच्यानंतर आलो, थोड्या मेडिसिन्स वगैरे घेतल्या, रेग्युलर लागतात वारीला आल्यानंतर, आणि मग म्हटलं की इथं ब्लॉगचा एंड करू. आजच्या दिवसाची शेवट, आणि उद्यापासून तिसरा दिवस चालू होते. तिसऱ्या दिवसाचं काय थ्रिल आहे काय ते आता उद्या सकाळी सांगतो तुम्हाला. बट आता दमलो आहे, तर बोलायचं काय आणि सांगायचं काय असं खूप काही आहे. बट आजच्या दिवसात एवढं एक कळालं की तुम्ही चालताना तुमची इच्छाशक्ती तुमच्यासोबत ठेवा. तुम्हाला किती काही झालं तरी बाबा तुमच्यासोबत चालत असतात, आणि बाबांच्या कृपेने तुम्ही जिथे तुमचं हॉल्ट आहे त्या हॉल्टला तुम्ही बरोबर पोचता. तर मंडळी, कधीच तुम्ही पदयात्रा करताना असा विचार करू नका की मी थांबलो आहे आता, की मी पुढे जाईन की नाही जाईन. तुम्ही जेव्हा 2 पावलं चालणार तेव्हा बाबा तुमच्यासोबत 10 पावलं चालणार आहेत. सो पदयात्रा करताना या सगळ्या गोष्टीचा विचार करू नका. कारण मी दुपारी लॉक झालेलो होतो, मी पूर्ण कन्फ्यूज होतो काय करायचं काय नाही. बट आपले सगळे माऊली होते, अविनाश माऊली होते, बाबा होते, संदेश माऊली होते, बाळा माऊली होते. या सगळ्यांनी सोबत मला घेऊन गेले, आणि बाबांच्या रूपेने हे सगळे माझ्यासोबत होते, म्हणून माझाही प्रवास चांगला झाला. तर मंडळी, आजच्या दिवसातली ही स्टोरी आहे. तर आपण भेटू आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया. तर तुम्ही तुमची काळजी घ्या, तुमच्या घरातल्यांची काळजी घ्या, पाहत राहा ब्लॉग विथ राहुल. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.